संघामध्ये पाहायला मिळतोय. सूरज पोपडे आहे, तर या संघामध्ये गणेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त संघबांधणी या संघाने केली आहे. त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतो शिवगर्जना संघ. तर शिवगर्जना संघाला विनंती, आपला 12वा प्रतिनिधी आमच्या अतिथी कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. तर या सॉन्ग स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतील. रोशन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तयार झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी चांगला फिरकवलाय, जिथे लगोन हे क्षेत्र निवडलाय. या संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोशन साळुंके आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावेने संघाचा श्रीगणेश झालाय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली, बिनगडी 2 ही धावसंख्या पाहतोय. उमेश ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. चला, या ठिकाणी शिवगर्जना संघानं आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. उमेश भोईर आपण पाहतोय. भरपूर क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या देखील खेळाडूंना पाहिलेत. खूप दाडगा अनुभव आहे, परंतु अनुभव पणाला लावतील का? फटका फसला तो संपला. पहिला हिरा गारत, पहिली विकेट. आदित्य कशा स्वरूपाची फलंदाजी करतोय, तो रोशनचं कौतुक करावं लागेल. जिथे पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज उमेशला घरचा रस्ता दाखवला. या देखील खेळाडूनं मी म्हणेन चांगली गोलंदाजी ज्या वेळेस मिळाली आहे त्यावेळी चांगली केली आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून कशी गोलंदाजी करतोय. फटका पुन्हा एकदा फसलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळेल का? होय, आला परत, केला परत. आदित्य बॅक टू डक आउट. विकेट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. म्हणजे हॅट्रिकच्या भोवल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज रोशन पाटील. कामोटेंकडून मारा करणारे गोलंदाज आहेत. खूप चांगली दर्जाची क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळते रोशन यांच्या माध्यमातून. बाबूवान मार्कवरती आपण पाहतो हॅट्रिकची संधी आहे. काय चेंडू फेकला आहे, यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. काय जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बघा, यॉर्कर चेंडू एखाद्या कॅन्सरप्रमाणे असतो. तो नीटसा जगू देखील देणार नाही आहे आणि मरू देखील देणार नाही आहे. अशा या ब्रह्मास्त्राचा वापर रोशनच्या माध्यमातून केला गेला आहे. काय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी अद्याप देखील पाहायला मिळते आहे. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे ते म्हणजे रोशन या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. पुन्हा एकदा अंधाधुन मारने की कोशिश, कुछ भी नहीं, खाली हाथ. विकेट कीपरों के दस्तानों में जाती हुई गेंद. ए भाई, रफ्तार के सौदागर है, रफ्तारचा राजा आहे गोलंदाज रोशन. काय गोलंदाजी करतोय. याचाच अर्थ जो विश्वास दर्शवलाय तो विश्वास सार्थक ठरवलाय. अप्रतिम गोलंदाजी, टिचून मारा, भेदक मारा. रोशन पुन्हा एकदा तयार होतील. स्ट्राईकवरती अतुल आपल्याला पाहायला मिळतो. अतुलने आता मात्र हात कुले केले. पार्किंग स्लॉट मध्ये चेंडू फेकलाय. अनिकेत ऑन फायर या मैदानावरती.
आलेले आहेत. निश्चितपणे या संघातील सर्वाधिक जुने खेळाडू त्यांची निवड झाली आहे. निश्चितपणे यांनी विक्रम देखील खूप केलेत. आज मात्र अनुभव काय असतो ना ते मात्र दाखवतील यात मात्र शंकाच नाही आहे. तर विक्रम पवार लोअर प्रतीचा फुलटा चेंडू होता तितक्या चांगल्या पद्धतीनं कार्पेट ड्राईव्हच्या साह्यानं लगॉफच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. गणेश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. फक्त एक धाव पाहायला 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. बघा तांदूळ जेवढा जुना तेवढा चवीला चांगला आणि पुराणाच्या आवाला आहे. हे जुने खेळाडू आहेत आणि अनुभव काय असतो दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी काय असते हे निश्चितपणे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला या ठिकाणी चेंडू फेकलाय. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. रोशन संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ते मात्र 12 या धावसंख्येवरती. ज्या फटक्याची गरज होती या अगोदरच्या षटकामध्ये तो फटका तर मात्र शोधलाय फलंदाज अनिकेत यानं. परंतु येणाऱ्या काही चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं सामना करेल याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. विक्रम पवार आहेत. अनेक मैदानं त्यांनी देखील गाजवली आहेत. या मैदानावरती तर खूप असे विक्रम यांनी देखील केलेत. परंतु चालू या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतात याच्याकडे कडवी नजर असेल. फटका चांगला आहे परंतु नीटसा पट्ट्यामध्ये येत नाही. तर एक धाव मिळाली. दुसरीच्या शोधात रनआउटची संधी. स्वतः संघनायक एसटी रक्षक रामदास महानवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या थोडीशी हलती राहते. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. बघा दोघांमध्ये विचार चाललाय. क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान. बघा विचारांची विचारसारणा करणं देखील गरजेचं आहे. विचार हे करावे लागतील कारण प्रतिस्पर्धी संघ हा बलाढ्य आहे. त्यांच्या समवेत लढायचं असेल यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. बत्त्या गुल केल्यात फलंदाजाला दाखवला घरचा रस्ता. चूक टप्प्याची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग चेंडू होतोय. कधी आतमध्ये येतोय कधी बाहेर जातोय कधी यॉर्कर प्रकारचा चेंडू. म्हणजे विविधता पाहायला मिळते या गोलंदाजाकडे आणि ती विविधता अद्याप देखील चालू आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 14 आहेत. फलंदाज आऊट झाले 3. 5व्या क्रमांकावरती फलंदाज आलेत ओम. ओम कशा पद्धतीनं या चेंडूचा सामना करतायत. विक्रम पवार पुन्हा एकदा दांडी गुल 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 केली आहे. फलंदाज बॅक टू द आउट. तर संचय आपल्याला पाहायला मिळतील. येणारा प्रत्येक फलंदाज आता मात्र खेळपट्ट्यावरती हजेरी लावण्याचं काम करतो आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये गोलंदाज हे या ठिकाणी लेंथ टू लेंथ गोलंदाजी करतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे. संघाची एकूण धावसंख्या 14 पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा कालच्या दिवसापासून तर पाहिलं तर ऑन हॅट्रिक वरती अनेक गोलंदाज येऊन ठेपले. हे 10वे खेळाडू आहेत पण तू या ठिकाणी हॅट्रिक मिळवू शकला नाहीत. आज मात्र हॅट्रिक येऊ शकतील का? हेही खेळाडू हॅट्रिक येऊ शकले नाही आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 4 गडी बाद 14 धाबा. तर
तर निश्चितपणे या ठिकाणी गणेश आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात. तर स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय बाबू, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय संजय. बघा बाबू आणि संजय कशा पद्धतीनं स्वतःच्या संघाला सावरतील, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच फलाढ्य आहे. कारण चालू हंगामामध्ये जर पाहिलं या संघानं उपविजेतापद देखील पटकावलं आहे. म्हणजे या संघाची चर्चा नेहमी दर आठवड्यामध्ये होते, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून हा संघ काय कामगिरी करेल याच्याकडे देखील नजर असेल. गणेश अगदी लोअर प्रतीचा फुलटॉस चेंडू होता, तिथे कार्पेट ड्राईव्हच्या साह्यानं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला ढकललं, पुश केलं. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावफलकावरती पाहतोय. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये गणेशच्या हातामध्ये चेंडू दिला होता त्यावेळेस या नावाची देखील आलोचना झाली होती, परंतु त्यानंतर गणेशनं स्वतःला सावरलं, स्वतःच्या गोलंदाजावरती चांगला अभ्यास केला आणि पाठीमागच्या स्पर्धेपासून गणेशनं चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी तशाच पावलावरती पाऊल ठेवत गणेश या स्पर्धेमध्ये देखील अद्याप चांगली गोलंदाजी करतो आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा धावफलकावरती पाहतोय. गणेश आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलसाठी तयार होतील. बाबू ऑन मार्कवरती आहेत. चांगला निर्णय बाबूचा म्हणावा लागेल, कारण मोठे फटके येत नाही आहेत. पुन्हा एकदा थोडासा खालती राहतोय. चांगली लाईन पाहायला मिळते आहे. अगदी गुड लाईन स्पॉटवरती चेंडू आदळला. फलंदाजाला मारावा कुठे हे देखील समजलं नाही आहे. एका चांगल्या चेंडूची सांगता निर्माण केली आहे गणेश या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गणेश तयार होतील. पुन्हा एकदा थोडासा बाहेर आहे, आउटसाइड आउट स्टंप, अगदी बाहेर. मेन लाईनवरून हार्बर लाईनवरती जाण्याचा प्रयत्न केला जातो आहे, जिथे एक धाव पाहायला मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गणेश आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलसाठी तयार झालेत. आता मात्र बॅटीची कडा जरूर घेतली. विक्रम पवार त्या ठिकाणी होते. एक धाव मात्र रोखू शकत नाही आहेत. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू झाले 4, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. फलंदाज संजय ऑन मार्कवरती पाहायला मिळतील. शिवगर्जन आणि सुपर डीचे या दोन संघादरम्यान लागणारी लढत. थोडासा ऑफ साईडला ठेवला चेंडू, जिथे एक धाव गजानन आलेत. गजानन देखील या संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. ॲज अ फलंदाज म्हणून या संघामध्ये त्याची निवड आहे. जरूर त्याचा फॉर्म आउट ऑफ आहे, परंतु गजानन जर एकदा फॉर्ममध्ये आला तर निश्चितपणे त्याची फलंदाजी ही देखील तेवढीच चांगली असते. हेलिकॉप्टर स्कोप केला आहे. अगदी एक धाव मिळेल. विनोद भाऊ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रनआउटची संधी जरूर होती, रनआउटची संधी प्राप्त केली आहे. आणखीन एक फलंदाज बॅक टू द आउट. चला पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 21. कारण 21 म्हटलं की आपण नेहमी शुभांक धावसंख्या मांडली जाते आणि गणपती बाप्पाला आपण सर 21 मोदक देखील चढवतो. अशा 21 धावसंख्येमध्ये संघ जाऊन थांबला आहे. चला आयोजकांना विनंती, पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. कारण ऊन देखील रखरखतं ऊन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येकानं भरपूर पाणी पिणं देखील गरजेचं आहे. 22 धावफलकावरती ही धावसंख्या आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. शेवटचं षटक घेऊन येतात पुन्हा एकदा विक्रम पवार. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. व्हॅलेंटाईन यांना विनंती, आपण फास्टमध्ये मैदानामध्ये जायचं आहे. खूप या ठिकाणी चांगलं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. गॅलेक्सी स्पोर्ट्स क्लब
2024 ही आपण क्रिकेटची स्पर्धा पाहतो आहे आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षण राहिलं आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण तकरीबन 15 ते 20 हजाराहून जास्त किमतीची असलेली स्पोर्ट्स बायसिकल देऊन त्या खेळाडूला सन्मानित करतो आहे. विशेष आकर्षण अधिक प्रत्येक संघातील मॅन ऑफ द मॅचसाठी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन सन्मानित करतो आहे. म्हणजे एक आठवण म्हणून त्या खेळाडूला आपण सन्मानित करतो आहे. खूप सुंदर असं आयोजन आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत त्या नियमाचं देखील अगदी तंतोतंत पालन देखील केलं जातं आहे. त्याच्यामुळं सर्व संघाचं देखील आपण या स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करूया. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय सुपर डीचे बावली विरुद्ध शिवस्वराज्य या दोन संघादरम्यान रंगणारी लढत. विक्रम पवार हो या ठिकाणी काय गोलंदाजी साकारली गेली आहे. अप्रतिम मारा आहे. भेदक मारा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय विक्रम पवार यांच्या माध्यमातून. मग एखाद्या नवतरुण युवकाला लाजवेल अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. तितकाच चांगला फिटनेस पाहायला मिळतोय त्यांचा. तितकाच चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू रामदास महानवर यांच्याकडे चेंडू जाऊन थांबला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 23 ही धावसंख्या पाहतो आहे. शेवटचं षटक आहे स्लॉक षटक जरूर आपण संबोधतो पण या स्लॉक षटकामध्ये अद्याप देखील मोठी फटकेबाजी पाहायला मिळत नाही आहे. प्रति संघासमोर तुम्हाला लढायचं असेल तर किमान 30 ते 35. परंतु पहा एक वेगळा निर्णय अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. अंपायर इज कॉल वाईट चेंडू जरूर पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या 24 धावा झालेत. रखरखते होऊन देखील आपण पाहतोय. घड्याळाची वेळ देखील दर्शवतो 1:14 गजानन याच्याकडे चेंडू जातोय. स्लिप आउट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी क्रमांक 18 परिधान केले आहे विराट कोहली. बघा त्याच्या सुपुत्राचं नाव देखील त्यांनी विराट ठेवलं आहे. ते गजानन बोर्डर स्लिप आउट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या 25 आहे. विक्रम पवार चांगली गोलंदाजी करतायत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला आहे. गरज आहे का कारण शॉर्ट स्विच बॉल या ठिकाणी फेकला होता. फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. काही वेगळं करावं लागलं नाही आहे. चेंडू गेला दन 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 करत सीमेरेषेबाहेर. डाबरलाल चौकार. होती का हा चेंडू टाकण्याची गरज होती का. पुन्हा एकदा पंच आम्हाला इशारा करतात वाईट. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. विक्रम पवार यांची लाईन कुठेतरी भडकताना पाहायला मिळते आहे. पहिल्या षटक चांगलं फेकलं होतं परंतु या षटकामध्ये कुठेतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे त्या जागेवर फिरतोय. फक्त 30 धावा आहेत. शेवटच्या चेंडूवरती एखादा चौकार किंवा षटकार हा शोधावा लागेल कारण 30+ या धावा असणं देखील गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये मयूरसारखा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. रामदास महानवरसारखा फलंदाज या संघामध्ये आहे. गजाननसारखा फलंदाज आहे. प्रसाद ताऊसारखा फलंदाज आहे. विनोद भाऊसारखे देखील फलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतात. पंचांचा बोट आकाशाकडे झालं आहे. पहिलं पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या 30. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 24 चेंडू मागे 31 धावांची. रॉयल संघाचे संघनायक आणि साईकृपा संघाचे संघनायक
चला आपल्याला ही पहिली पुकार असेल. आपण इमिजिएटली या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे रॉयल बनाम साई कृपा. तर दोन्ही संघनायकांना विनंती आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. साई कृपा संघाचे संघनायक आणि रॉयल संघाचे संघनायक. रॉयल संघ म्हटलं की त्याही संघाला विजयाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं. रविवारच्या लॉर्ड्समध्ये पाठीमागच्या आठवड्यामध्ये हा संघ चॅम्पियन राहिला होता. तो रॉयल संघ आपण पाहतोय. त्या संघामध्ये देखील आपण ताकदवार खेळाडू पाहतोय का त्या संघामधील प्रत्येक खेळाडूची चर्चा ही वर्षानुवर्ष नेहमी होत असते. मग त्यापैकी अरविंद ठिकळे असेल, संतोष मदने, परेश कडके, त्यानंतर बाबेश असतील, प्रभात असतील, सुरेश असतील, संदीप असतील. कारण प्रत्येकाची नावं ही अलगदरित्या प्रत्येकाच्या ओठावरती येतात. आणि का येऊ नये? कारण त्यांनी केलेला ते कारनामे, त्यांनी केलेली कामगिरी. चला पंचांना चेंडू पुरवायचा आहे. आयोजकांना चला या ठिकाणी प्रत्येक संघनायकाला विनंती, आपण ज्यावेळी टॉससाठी या ठिकाणी येचाल त्यावेळेसच आपण हा चेंडू इथे चेकअप करायचं, त्या चेंडूची चाचपणी करायची आहे. आता मात्र इथून पुढे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे कारण या स्पर्धेचे काही नियम आहेत. त्याच्यामुळं आम्ही आत्तापासूनच इनिंग ब्रेकमध्येच आम्ही तुम्हाला अनाऊन्समेंट करत असतो, या तुम्ही नाणेफेकीसाठी या. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी या. रॉयल संघाचे संघनायक आणि साई कृपा संघाचे संघनायक. कारण या स्पर्धेचे काही नियम आहेत, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय, या आपण इमिजिएटली या ठिकाणी या, नाणेफेकी करून घ्या. आणि इथेच आमच्या अतिथी कक्षेमध्ये जो तुम्हाला हवा आहे तो चेंडू आपण चॉईस करा. कारण आयोजकांचा वेळ पुन्हा वाया जातो आहे. तुम्ही तिथे येणार, चेंडू चेकअप करणार, हा वेळ जातो आहे. कारण मित्रांनो, घड्याळाचे काटे हे फक्त फिरत असतात, परंतु वेळ मात्र बदलावायची हे आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. टाईम इज गोल्ड. वेळ हे सोनं आहे. वेळेला तितकंसं महत्त्व देणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतो, या आपण या ठिकाणी नाणेफेकी करून घ्या. इथेच येऊन चेंडूची चाचपणी करा. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. मित्रांनो, आपण पाहतोय आमदार चषक 2024 आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. बघा, रामदास महानवर यांची चाल, जिथे गजाननला सलामीसाठी प्राचारण केलं त्याला 7, प्रसादला आपण पाहतोय, गजानन आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतो यॉर्कर प्रकारचा पाहायला मिळाला. एका धावेने श्री गणेशा झालाय. 30 साल्यात 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाज संजय. कामोठेंकडून मारा करणारे संजय आपण पाहतोय. बघा, शिवगर्जना संघाचे नवोदित खेळाडू आहेत. प्रसाद आता मात्र हात खुले केलेत. स्टँड अँड डिलेवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका, छत्रपतींचा छाबा, मिळतील 6 धावा. यस, नो डाऊट. प्रसादच्या देखील काही खेळी आहेत या मैदानावरच्या, काही आठवणी आहेत. तो प्रसाद आत मात्र जागा झाला आहे. लेग स्टिकवरती चेंडू फेकलाय, तिथे थोडासा बाहेर. बघा, पंच देखील बाहेर निघाले. चिमणीलग दोन्ही हात समांतर करतात. अगदी शिक्षण घेत असताना देखील शाळेमध्ये त्यांनी कवायत केली असेल, तो प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या 8 आहे. प्रसादानं मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, या ठिकाणी काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतोय. परंतु तितकं देखणं अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. या 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या आहे बिनगडी बाद 10. चला, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत, साई कृपा आणि रॉयल संघाचे संघनायक. तर आयोजकांना विनंती, आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय जमीर बशीर शेख यांच्याच शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करतोय.
चांगला अलॉंग द कारफीट हा फटका पाहायला मिळतोय. जरूर लॉग ऑन क्षेत्र निवडलाय. फक्त एका धाबेस समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 11 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. जमीरभाई शेख आपण पाहतोय यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते आहे. पण असं म्हटलं जातं ना, जिनके इरादे नेक होते हैं उनके चाहने वाले बहुत होते हैं, अनेक होते हैं. अशापैकी एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. जमीरभाई शेख प्रमुख प्रायोजक आयोजक आहेत या स्पर्धेचे. बघा संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 11 आहे. 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण हे दृश्य पाहतोय. पण ज्या क्रीडा रसिकांना इथपर्यंत येणं शक्य नाही आहे ते देखील क्रीडा रसिक घरी बसले आपल्या लॅपटॉपवरती असेल, त्यानंतर अँड्रॉइड फोनवरती असतील, मॅच बघत असतील, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूया. फटका चांगला आहे. जिथे 2 धावा पाहायला मिळतात. 2 धाब्याने संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 14. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 14. अजून देखील उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची गरज आहे. बघा पीटीसी लाईव्ह म्हटलं की केडे बंधू आले, तर विष्णू हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. चांगले कॅमेरामन आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक हर गोष्ट या ठिकाणी नमूद केली जाते आहे. छायाचित्रणाचं काम केलं जातं, व्हिडिओ शूटिंगचं काम केलं जातं. क्लिअरिटी आणि क्वांटिटी खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते पीटीसी लाईव्हची. आज जर पहिलं तर 1 लाखाहून जास्त सबस्क्राईब, बघा 270 म्हणजे 2 ते 3 लाखाहून जास्त, 3 लाखापर्यंत या ठिकाणी सबस्क्रायबर पाहायला मिळतात. खूप चांगली या ठिकाणी पीटीसी लाईव्हची टीम या ठिकाणी चांगलं काम करते. कारण इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आम्ही त्यांचे शॉर्ट व्हिडिओ पाहतो. खूप चांगले या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळतात. काही वर्षापूर्वी आपण परेश खडकीची व्हिडिओ पाहिली होती, ती देखील खूप व्हायरल झाली होती. अगदी 5, 6, 7 लाखाहून जास्त त्याला व्ह्यूवर्स पाहायला मिळाले होते. एक चांगलं योगदान पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. कारण तळागाळातील घराघरातील आज खेळाडू प्रत्येकाच्या उराउरामध्ये मनामध्ये जाऊन पोहोचला आहे. आणि ते पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर केडे बंधू असेल, पीटीसी टीम असेल, त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. गजानन हात खुले केलेत. बघायचं गजानन फटका किती चांगला आहे. हो चांगला आहे. चेंडू गेला आउट ऑफ द स्पार्क, सीमेरेषेबाहेर 6 धावन करता. बघा चर्चा रात्रीच आम्ही गजाननशी केली होती. गजानन आणि प्रसाद, गजानन मी विचारलं प्रसाद आणि तू फॉर्ममध्ये नाही आहे, परंतु आज त्यांनी माझी बोलती बंद केली आहे. परंतु गोलंदाजानं देखील त्याची दांडी गोल केली आहे, पत्ता गोल केला आहे, घरचा रस्ता दाखवला आहे. गजानन बॅक टू द आउट. आहे 3ऱ्या क्रमांकावरती रोशनला या ठिकाणी रोशन साळुंके आपल्याला पाहायला मिळतात. पंच केला आहे. फक्त चेंडूच्या वेगाला दिशा देण्याचा माहोल बनवला आहे. 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एका धाब्याने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 21 ही धावसंख्या पाहतोय. तर प्रसाद तावरे आपण पाहतोय जरूर या ठिकाणी फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न केला जातोय. या संघामध्ये आज 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावरती वारंवार आपल्याला पाहायला मिळतात, पण तो आज मात्र सलामीसाठी प्राचरण केला आहे. एस ऑफ द बॅट, बॅटीची कडा घेतली आहे. पंचांचं लक्ष पहा.
कारण पंच म्हटलं की या सामन्याचे मुख्य केंद्रबिंदू असतात आणि हे तर क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. तुम्हाला पंचांचा निर्णयाचा सन्मान करता येणं देखील गरजेचं आहे. तसं क्रिकेट नेहमी आम्ही या मैदानावरती पाहत आलो आहे आणि इथून पुढे देखील पाहत राहणार आहोत. संघाची एकूण धावसंख्या 22 आपण पाहतोय. रोशन हेलिकॉप्टर या ठिकाणी फिरवलाय, जिथे रोशनला मिळालं जीवदान. 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या 24. बघा, घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात. अगदी तशी अवस्था पाहायला मिळते आहे शिवगर्जना संघाची. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 14, तर दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय थोडासा आळसीपणा पाहायला मिळतो आहे. रोशनची ताकद थोडीशी कमी पडते आहे, परंतु परफेक्ट या ठिकाणी फटकेबाजी चांगली आहे, परंतु ताकद मात्र कमी पडते आहे. चित्ता आहे या संघाचा. 2 धावा जरूर वसूल केल्यात, पण तो शॉर्ट आहे. मग अशा गोष्टींकडे लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. संधी जरूर दिली आहे फलंदाजी करण्यासाठी आणि छोट्या गोष्टी, छोटे अनुभव निश्चितपणे येणाऱ्या काही सत्रामध्ये तुम्हाला भरपूर काही देऊन जातील यात मात्र शंकाच नाही आहे. फक्त या चेंडूवरती 1 धाव असेल. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. बैलगाडा, कारण त्याच्या व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती स्टेटस जर पाहिले ना तुम्ही, तर बैलगाडा शर्यतीचेच वारंवार आपल्याला पाहतात. कारण क्रिकेटवरतं तर मी म्हणेल अतोनात प्रेम आहेच, परंतु क्रिकेटबरोबर बैलगाड्या शर्यतीचं देखील त्याला खूप आवड आहे. आता रशियन साळुंके नॉन स्ट्राईकला आहे. प्रसाद तावरे अजून देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा संजय षटक घेऊन आलेत. ज्या संजयनं 14 धावा दिल्या होत्या तोच संजय पाहतोय. प्रसाद तावरे मॅच फिनिश करतील का? 6 धावांची गरज आहे. फिनिश शॉट आपल्याला पाहायला मिळेल का? प्रसाद तावरे या मैदानावरती पाहतोय. प्रसादचा फटका देखना आहे का? होय, लांबलचक फटका पाहायला मिळाला. विनिंग शॉट प्रसाद तावरे ऑन फायर. पीछे